आदरणीय नाथ सर, आपले जे बँकेचे चेअरमन आहेत मकरंजी पत्की, आपल्या बँकेचे व्हाईस चेअरमन राजेश्वरजी देशमुख, आमच्या बरोबर इथे आवर्जून उपस्थित असलेले, आवर्जून या कार्यक्रमाला आवडीने आलेले अक्षय मुंदडा, मंचावर उपस्थित आजचे व्याख्याते अभयजी भंडारी, आमच्या पूर्वीच आमच्या मार्गदर्शक नेहमी राहिलेल्या हेमाळकर ताई, त्यांना आमची आई वगैरे घरात सगळे बाई म्हणतात कारण त्या शिकवायच्या वाटतात त्यांना, त्यामुळे आम्ही पण बाईच म्हणतो. धनराजजी सोळंकी आवर्जून या कार्यक्रमाला आता आमच्या बरोबर उपस्थित आहेत, ज्यांनी आमचा परिचय केला आणि एका वाक्यात छान परिचय केला की ताईंना परिचयाची गरजच नाही, ते बिपिनजी क्षीरसागर. मंचावर उपस्थित राजूजी मोरे, जना कांबळे, अशोकरावजी लोमटे, चैनसुख जाजू, डॉक्टर विवेक दंडे, अशोकराव कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, महादेव इटके, उपस्थित सगळे मान्यवर आणि समोर उपस्थित या व्याख्यानमालेसाठी उपस्थित, ही व्याख्यानमाला ऐकण्यासाठी आलेले सर्व वडीलधारी मंडळी, युवा बांधव आणि माझ्या माता भगिनींनो. खरं तर मी विचारलं की व्याख्यानमाला एवढ्या संध्याकाळी का ठेवली, थंडी जरा जास्त आहे अंबेजोगाईमध्ये परळीपेक्षा. तर ते म्हणाले की शाळा संपल्यानंतर सगळ्यांचे सगळे व्यावसायिक सगळे जे काही जबाबदाऱ्या आहेत त्या संपल्यानंतर या वेळेला लोकांना छान ऐकायला आवडतं म्हणून ते इथे असं ठेवलेली आहे. मी परिवाराच्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांच्या सगळ्या कार्यक्रमाला मी वेगवेगळ्या माध्यमातून उपस्थित राहायचा प्रयत्न करते. स्वामी विवेकानंदांच्या बद्दलची व्याख्यानमाला आहे. तसं तर मी जिथे जाते तिथे इतका गोंधळ, इतकी गर्दी असते, एवढा शांत कार्यक्रम की माझा आवाजही मला असा घुमायला लागलाय आणि लोकही शांत बसलेत. हे जे आहे ते दडपण अजिबात माझं नाहीये, ते दडपण या कार्यक्रमाचं आहे, इथल्या शिस्तीचं आहे. आणि बघा बरं किती छान हे लोक आहेत. या कंपाऊंडच्या बाहेर इतका गोंधळ घालत होते आणि तो कसे गपचूप बसलेत, पिन ड्रॉप सायलेन्स आहे. म्हणजे आमचं वळण चांगलेलं आहे लोकांचं, बरोबर आहे. आज स्वामी विवेकानंदांविषयी बोलायचं म्हणजे तरी काय बोलायचं. आत्ताच मला कलकत्त्याला जायचा योग आला आणि रामकृष्णजी परमहंस यांच्याविषयी काही मी वेगळं सांगायची गरज नाही. स्वामी विवेकानंदांचे ते गुरु आणि मलाही थोडं अध्यात्माची वेदांताची आवड आहे. एकदा आदरणीय परमपूज्य आपले सरसंघचालक मोहनरावजी भागवत यांच्यासोबत एका कार्यक्रमाला मला बोलवलं होतं आणि मी अध्यक्ष होते आणि ते प्रमुख वक्ते होते. ते मला इतकं ऑकवर्ड झालं होतं आणि आम्ही तो दिल्लीत कार्यक्रम होता. योगायोगाने आम्ही गेलो विमानात आणि आमची सीट एकमेकांच्या बाजूलाच होती. त्यांनी डब्बा आणला होता आणि माझ्याकडे काही खायला नव्हतं आणि त्यांनी मला त्यांच्या डब्यामध्ये जे काही ते खात होते ते खायला दिलं आणि आम्ही बोलत बोलत गेलो. आणि मग तिथे विषय जो दिला होता तो विषय होता की अध्यात्म आणि विज्ञान असा विषय तो होता. आणि अशा विषयावर बोलत असताना या आमच्या गर्द्यामध्ये गोंधळामध्ये थोडा अभ्यास करायला वेळ मिळत नाही, पण जे मनापासून वाटलं ते मी तिथे बोलले. आणि आजही वाटतं की जे मनापासून मला वाटतं मी तिथे बोले. खरं व्याख्यान त्यांचंही माझं नाही. मला एवढंच वाटतं की प्रत्येक पिढीमध्ये एक युगपुरुष घडत असतो आणि त्यावेळी खूप कमी आयुष्य असताना खूप कमी वयामध्ये खूप गोष्टींचा साक्षात्कार होऊन युवकांसाठी एक प्रेरणा देण्याचं काम कोणी जर केलं असेल तर त्याचा इतिहासाचा महामेरू ज्यांनी रचला ते म्हणजे स्वामी विवेकानंद आहे. युवकांनी उठावं, उठ युवा जागा हो, देशनिर्मितीचा धागा हो, अशा प्रकारचा संदेश त्यांनी युवकांना दिला. आणि आपण जे आता भाईओ बहिणो बंधू आणि भगिनींनो भाषणात सुरुवात करतो, अशी सुरुवात पहिल्यांदा कोणी केली असेल पाश्चात्य कार्यक्रमाच्या मंचावर तर ती स्वामी विवेकानंदांनी केली. आणि त्याच्यामुळे एकदम कनेक्ट आपल्या समोरच्या लोकांशी वाढला आणि पहिल्यांदा ऐकणाऱ्यांमध्ये आणि बोलणाऱ्यांमध्ये एक प्रकारचा धागा त्यांनी बांधायला सुरुवात केली. त्यांची वेशभूषा, त्यांचं बोलणं, त्यांचं ज्ञान याच्याविषयी कितीही बोलावं तेवढंच थोडं आहे. आणि त्यांची काही परिस्थिती, आता ह्याच्यावर डिटेल आपण बोलाल, मी आपले काही विषयामधला काही खाणार नाही भाग, की साधी नव्हती. आपल्याला वाटतं स्वामी विवेकानंद आहे, आपण अमेरिकेच्या त्यांच्या भाषणावर बोलतो
आपण रामकृष्ण परमहंसांच्या आणि त्यांच्या गुरु शिष्याच्या नात्यावर आपण ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे. पण त्यांची परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे दुःख संघर्ष त्यांना सुद्धा प्रचंड वाटायला आला. आणि कधी कधी आपण चांगल्या घरात चांगल्या कुळात जन्म घेतला तरी आपल्याला काही संघर्ष वाढून ठेवला असेल तर तो पार करूनच आपल्याला दिव्य काहीतरी मिळवता येत असतं. हे पण त्यांनी मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर घालून दिलेलं आहे. आणि आपण या लोकांना जे मागच्या शतकामध्ये होते त्या लोकांना का ऐकायचं तर जीवन माझं मत आहे जेवढं मी वेदांत अध्यात्माचा विचार करते जीवन हे एक चक्र आहे. आणि आपल्या संस्कृतीमध्ये आपण असं मानतो की चक्र हे सत्ययुग आहे, त्रेतायुग आहे, मग द्वापर युग आहे, मग कलियुग आहे आणि परत सतयुगाकडे जातो असं आपण मानतो. तसंच सायकल आहे जीवनमध्ये. एक काळ असा होता लोक विज्ञानवादी इतके झाले होते की पूर्णपणे धर्म म्हणजे बोगस गोष्ट आहे असं ठरवायचा प्रयत्न होत होता. त्याच्यानंतर लोक इतके धार्मिक झाले की पूर्ण विज्ञानालाच विसरून गेले. अशा वेळी मेळ घालण्यासाठी विचारवंत जन्म घेत असतात. आणि ह्या दोन्ही गोष्टींची सांगड, कारण विज्ञान हे सांगतं आपल्याला की वरून झाडावरचं जे सेब आहे ते खाली पडलं म्हणजे गुरुत्वाकर्षण आहे. पण हे गुरुत्वाकर्षण नेमकं काय आहे, हे पृथ्वीमध्ये कसं आलं, ही सूर्यमाला कशी झाली, आपण म्हणतो अशी झाली सायन्स झाली, पण त्याच्याही पलीकडचे प्रश्न विचारले त्याचे उत्तर आपल्याकडे नाही. आणि त्यामुळे अशा गोष्टींचा अभ्यास किती करावा तेवढा कमी असतो. आणि त्याच्यामुळे दर दशकामध्ये दर शतकामध्ये कुठेतरी लोक मागे वळून पाहत असतात आणि वेगळ्या पद्धतीने विचार करतात. माझ्या जीवनामध्ये मी खूप विज्ञानवादी होते, कारण आमच्या कॉलेजचं जीवन तसं होतं. आम्ही म्हणजे मला वाटायचं नाही की पाळलं पाहिजे नॉनव्हेज व्हेज देव धर्म फार करत नव्हतो, म्हणजे अगदी आत्तापर्यंत मी करत नाही. आणि आता मी बघते तर लहान लहान मुलं, आता मला भेटायला आलेले जेवढे मुलं आहेत तरुण, ताई मी कामाख्याला गेलो होतो, मी हा प्रसाद आणलाय, ताई मी केदारनाथला गेलो होतो, मी तिरुपतीला गेलो होतो. आणि कशाला गेले हे लोक 31 डिसेंबरला. मला त्यांचं एवढं कौतुक वाटलं. आता माझाही मुलगा 22 वर्षाचा आहे आणि 31 डिसेंबरला पार्टी करायची त्याला 18 वर्षापर्यंत परवानगी नव्हती. 18 वर्षाचा झाला ज्या दिवशी त्याचा वाढदिवस त्या दिवशी एवढा कोविड होता जबरदस्त की त्याला 18वा वाढदिवस घरातच पैजामा घालून साजरा करावा लागला. 19 वर्ष 21 वर्ष. आता त्याला यावेळी नवीन वर्षाचं काय करायचं तर मम्मी आपण दोघं टीव्ही समोर बसून मस्त जेवण ऑर्डर करून पिक्चर बघू. आणि आम्ही दोघं घरात बसलो, बाहेर जग धिंगाणं घालत होतं, आम्ही टीव्ही समोर बसलो होतो. कारण या गोष्टींना अंत नाही. आणि जेव्हा ही नवीन पिढी हे बोलते तेव्हा मला कौतुक वाटतं. ही नवीन पिढी बोलते की नाही मला परिवार हवाय, मला हे हवंय, मला या वयात लग्न करायचंय, या वयात मुलं हवीत. ही जी मुलं नवीन चर्चा करतात ते मला कौतुक वाटतं की एक प्रचंड पाश्चिमात्य संस्कृतीचा आपल्यावर जो प्रभाव पगडा झाला होता आमच्या काळातल्या म्हणजे 10 वर्ष कमी जास्त वयाच्या लोकांवर, तो परत बदलत चालला. आता लोक परत वेगळा विचार करायला लागले. पण या विचारांना अंधश्रद्धेची जोड नसावी. श्रद्धेला मान्यता आहे पण अंधश्रद्धा नसावी. विचार विज्ञानवादी असावेच पण ते अधर्मी असू नये. आणि अशा प्रकारची सांगड घालणं ही वेळोवेळी नेतृत्वाची त्या त्या काळात येणाऱ्या व्यक्तीची गरज असते आणि ती गरज आपण भागवली पाहिजे असं मला वाटतं. कारण शेवटी तत्व पाळणं आणि तत्व लोकांना सांगून त्यांना ते करायला लावणं हे पण एक काम आहे. आणि जेव्हा आम्ही बीड जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये आहोत जिथे पाण्याची कमतरता आहे, जिथे लोक खूप मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने मायग्रेट होतात, त्या लोकांना त्या काळात संत वामन भाऊ, संत भगवान बाबा, ह्या सगळ्या त्या काळातल्या संतांनी त्यांना माणूस बनवून ठेवण्यासाठी योगदान दिलेलं आहे. आमच्या अंबाजोगाईला तर एवढा ऐतिहासिक धरोहर आहे की त्याचं माझ्या शब्दात वर्णन करत मी तुमचा वेळ घेणार नाही. तर ह्या सगळ्या धरोहर जपण्याची गरज आहे. एक 100 वर्षांनी का होईना, 200 वर्षांनी का होईना, अजून 500 वर्षांनी का होईना, विवेकानंदांचे विचार हे कधीही जुने वाटणार नाहीत. असे त्यांचे विचार आहेत, असे त्या त्या काळातल्या विचारवंतांचे विचार आहेत, ते नेहमी आपल्याला प्रेरणा देत राहतील. आणि म्हणून आज आपण ही प्रेरणा अभयजी भंडारी यांच्या वक्तृत्वामधून घेणार आहोत. मी त्यांचा फार वेळ घेणार नाही. युवक हे दर पिढीमधले त्या देशाची दिशा ठरवत असतात. आपल्या देशामध्ये एक युवक जन्माला आला, त्यांनी या देशाला एवढ्या मोठ्या उंचीवर नेलं. आज जगामध्ये भारताकडे अत्यंत इज्जतीने पाहिलं जातं.
ते आपल्या एका गरीब शेतकऱ्याच्या, एका गरीब चहा विकणाऱ्याच्या घरी जन्म घेतलेल्या मोदीजींनी करून दाखवलं. वसुदैव कुटुंबकम हाच विचार घेऊन आपण सगळे परिवारात काम करतो. आणि आता ह्या पूर्ण विश्वाची सत्ता ही आपल्या देशाकडे असावी, ह्या स्वप्नाकडे आपण वाटचाल करत आहोत. अशा वेळी विवेकानंदांचे विचार का नाही ऐकायचे? तरुणांनी ऐकलेच पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून अशा चांगल्या कार्यक्रमांची परंपरा राखल्याबद्दल मी दीनदयाळ बँकेतील सगळ्या टीमचे अभिनंदन करते. आणि आपण अशीच परंपरा राखा. आमची पुढे येणारी पिढी आम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखेल. आताच्या काळात ते शक्य नाही तसं. मीडियाच्या काळात, सोशल मीडियाच्या काळात, यूट्यूब तर कोणी पण आज एक चॅनल काढतं, काही बातम्या लावतं, कोणाचीही चारित्र्य हनून कोणाविषयी काहीही बोलतं. पण शेवटी सत्य हे इतकं प्रखर असतं, इतकं तेजस्वी असतं, ते बाहेर येत असतं. आणि अशा वेळी आम्हालाही काम करताना राजकीय जीवनात असं वाटतं की लोकांनी आमच्या कामासाठी, आमच्या निर्णयासाठी आम्हाला आठवण ठेवावी. आम्ही चांगल्या केलेल्या गोष्टींसाठी आठवण ठेवावी, हे फार महत्त्वाचं आहे. आणि तसं काम करू. आम्ही या विचारात, या परिवारात आम्ही वाढलोय, जन्मलोय. आमचा योग आहे. योग आहे ना, मी कदाचित माझे वडील काँग्रेसमध्ये असते किंवा तिथल्या विचारात जन्मले असते तर मी असा विचार करू शकले नसते. परिवाराचा जो विचार आहे, परिवाराचा जो संस्कार आहे, तो आपल्यातून कधीच जाऊ शकत नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे, याची पूर्ण जाणीव आहे. आणि याबद्दल मला खूप अभिमान देखील आहे. त्यामुळे तुमच्या या परंपरेला मी कौतुक करते आणि त्यांचं अभिनंदन करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.